तर फायनली आपण प्रेम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. किती वाजले रे? 10:17. आता आम्ही 10:17 आलो आहे. सकाळी आमचं काही उठणं नाही झालं, त्यामुळं लेट आलेलो आहे आम्ही दर्शन घ्यायला. आता बघू दर्शन घ्यायला किती टाईम लागतो काय नाही. आपण सगळं शूट करू प्रेम मंदिराचं. बघू शकतात तिकडला व्ह्यू बघू शकतात. हे जे वातावरण आहे हे संध्याकाळी बघायला खूप भारी वाटतं, बट संध्याकाळी एक्सपिरियन्स करायला पण भारी वाटतं. बट ते आमच्याकडून काही करून झालं नाही, कारण आम्हाला लेट झालं यायला तिकडून बरसानामधून यायला लेट झालं. त्यामुळं आम्हाला रात्री काही दर्शन 8 वाजता मंदिर बंद होतं, तर आम्ही 9 वाजता आलो, त्यामुळं काही दर्शन घेता नाही आलं. तर बघू आता कसा एक्सपिरियन्स होतो सकाळचा. तर नेक्स्ट शूटमध्ये दाखवतो तुम्हाला कसं काय मंदिर आहे. तर ट्यून राहा आपल्या चॅनलमध्ये. तर इकडे बघू शकतात मस्त गार्डन बनलेले आहे, आणि तिकडं आपण ते बघू शकतो बघा. हे बघा खूप सारे. तर आता आपण चाललेलो आहे दर्शन करायला. बघू आता किती तासामध्ये दर्शन होतं किती नाही. अर्धा एक तास तर होऊन जाईल आमच्या अकॉर्डिंगली, पण बघू काय होते काय नाही. फायनली आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. बघा मंदिराचं इंटेरियर बघू शकतात आपण, टेक्स्चर, आणि हा व्ह्यू बघा. बघू शकतात. आणि आता आपण एवढ्या उन्हात आलेलो आहे, तर दर्शन घेऊनच जाऊ. लाईन खूप मोठी आहे तरी घेऊ. दर्शन घेऊ आपण लवकरात लवकर. बघू शकतात तर फायनली दर्शन झालेलं आहे आपलं. आणि आता आपण वरच्या फ्लोअरला आलो आहे. हे जे आहे ते खालचं फ्लोअर आहे. तर राधाकृष्णाचं मंदिर आहे बघा. आणि आता हे जे मंदिर आहे हे पण राधाकृष्णाचं वरचं मंदिर आहे बघा. बघू शकतो का आपण. बघू शकतो हे इथं आर्ट्स वगैरे आहे बघा सुंदरसं. महाप्रभू जरा नवद्वीप में बघू शकतात. असं खूप सुंदर हे प्रेमाचं मंदिर आहे. तुम्ही पण विजिट करू शकतात सगळे. जर तुम्हाला UPला किंवा मथुराला विजिट करा तर वृंदावनला या, नक्की या. आणि वृंदावनमध्ये आल्यावर प्रेम मंदिरमध्ये जरूर या. बघू शकतो तिकडं बाहेर पण जाण्यासाठी मार्ग आहे, पण तिकडं सध्या बंद करलेले. तर आता आपण चाललेलो आहे खाली. आता वरचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण खाली चाललो. तर नंतरचं व्लॉग कंटिन्यू. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललोय मथुरेला किती पॉईंट आहे? फायनली दर्शन झालं आपण वापस चाललेले आहे. बघा कसला व्ह्यू दिसतोय मंदिराचा, एकदम फंटॅस्टिक आहे बघा. आणि मंदिर खूप भारी आहे आतमधून. माझे शब्द कमी पडत इतकं भारी मंदिर आहे, पण आपण शब्दात सांगू नाही शकत. प्रेमाचं मंदिर आहे शेवटी. आणि इकडं बघू शकतात झुला आहे बघा. ते ऊन असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण मी प्रयत्न करतो दाखवायचे. हे बघा झोका आहे बघा. असं भारी वातावरण इथं आहे. आणि हे बघा आमचं कार्टून. चला आता जायचं कुठे रे आपल्याला मंडळी. तर आता आपल्याला प्रेम मंदिराचं दर्शन तर झालेलं आहे आता फायनली. आता आपलं तर आता आपलं नेक्स्ट जो कंटेंट आहे कोणता आहे आपलं सांग. इस्कॉन मंदिर आहे. जर दर्शन झालं तर होईल आपलं, कारण टाईम भरपूर झालेला आहे बघा. बघू शकतात टाईम घड्याळ आणलेली आहे आपण. बघू शकतात. नाही वॉच फ्लेक्स नाही करते आपण, दाखवतोय फक्त.
बघू शकतात असलं असलं भारी वातावरण ना. UP मध्ये जर आला किंवा मथुरेमध्ये आला, मथुरेमध्ये वृंदावनमध्ये नक्की या आणि व्हिजिट करा प्रेम मंदिरला. चला आता जाऊ आपण कोणतं मंदिर रे? इस्कॉन मंदिरला. मिळते हे इस्कॉन मंदिर. आपण आलेलो आहे श्रीकृष्ण बालराम मंदिर इस्कॉन टेम्पल. आणि बघू शकतात हे इकडं शॉप वगैरे आहेत आणि इकडं सगळे जे बुक्स वगैरे भेटतात श्रीकृष्णाचे ते सगळेच अवेलेबल आहे बघा. बघू शकतात हे वृंदावन इस्कॉन टेम्पल आहे त्याला. हे सत्संग चालू इकडं बघा. इस्कॉन टेम्पल और देख सकते हैं यहाँ पे आध्यात्मिक कल्याण के लिए हरे कृष्ण 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 हरे राम कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे राम राम राम. दीपू भजन गीत गातो. बी नायर, माताजी गिरधर श्री गणेशन अय्यर आयरलैंड डब्लिन से आप भक्त तैयार रहिएगा. आशीष कुमार प्रभु, आशुतोष प्रभु की जय. आपलं दर्शन झालेलं आहे इकडं या तिन्ही ठिकाणी या तिन्ही स्पॉटला आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण इथे सत्संग आहे हे प्रत्येक बसलेले महाराज त्यांचं नाव घेऊन ते सत्संग चालू करतो. तर बघू शकतो आपण. आता आपण बघू शकतात सुंदर असं वातावरण आहे. बघू शकतो. जीत सका प्रभु की जय. प्रसाद घेतलेला आपण. जगदीश कृष्ण प्रभु की जय. प्रसाद घेतलाय कमलाकर पात्र प्रभु, बघा. आउट उसके पश्चात कार्तिक ऑफ प्रभु. कंट्रीचे लोक भरपूर येतं. बघू शकतात असं वातावरण सुंदर असं वातावरण आहे. कन्हाई प्रिया प्रभु की जय. पण आलेलो इथं म्युझियममध्ये बघू शकता. ते आयस्कॉन टेम्पलमध्ये अलीकडे एक म्युझियम आहे. बघू शकतात असं हे सुंदरसं एक म्युझियम आहे. गाड़ी तो भाग रही है 120 की स्पीड में. देखो दीदी भगा रही है गाड़ी को. बहुत भागती है गाडी. मंडळी आपण आलेलो आहे श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये. बघू शकता असं सुंदरसं एंट्रन्स आहे बघा इथं. आणि पहिलेच मामाचं दर्शन झालेलं आहे पोलिसले मामांचं. ये ब्लॉग में आ जाएंगे हमारे ब्लॉग में आ जाएंगे. हाँ भैया आप इधर के हो क्या? मथुरा के है क्या? अभी ये कब खुलेंगे भैया? नाम क्या है आपका? दीपक भैया. अच्छा मिलते हैं फिर. देखो भैया ब्लॉग का बहाना बनकर सबको ले रहा हूँ मैं अंदर. तर चला मंडळी बघू आपण. मामा बसलेले आहेत तिथं. धरू तुला जीवा राहायला लागलं. लय मोठा मित्र झाला. तर चला आतमध्ये गेल्यावर बघू काय भेटतं. कसं कसं वातावरण आहे आतमधलं. भाऊ का मामा ये बैग चेक करा लो. ठीक है मामा. हमारी बैग चेकिंग नहीं है. देखो मेरा दोस्त नई बैग लेके मामा को परेशान कर रहा है.
देखो भैया के इसमें बॉम्ब भी निकलेगा। ठीक है, इधर अरे बिना पास के नहीं जाएगी कोई। ब्लॉग मोबाइल में देखो। चप्पल है, कपड़े हम डाल कार्रवाई कर रहे हैं। देख लो तर मंडळी, आपलं चेक इन झालेलं आहे. मामाने आपली पूर्ण तिन्ही बॅग आपल्या चेक केल्या, काही सापडले नाही, बॉम्ब गिम नाही. त्यांना म्हणलं आपण नागरिक आहे, आपण व्लॉगर आहे, काय रे ट्रॅव्हलर आहे, असे खूप सारे पोझिशन सांगितले आम्ही त्यांना. आणि आम्हाला मामाने आतमध्ये सोडलं. तर आम्ही चाललेलो आहे बघा, एवढे रांग आहे बघा. आता ते समोर जाऊन लॉकरमध्ये बॅग वगैरे ठेवणार आणि मस्तपणे दर्शन करणार आणि मस्तपणे तुम्हाला दाखवणार. तर अशाच व्लॉगसाठी आपल्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर नेक्स्ट पार्टमध्ये दाखवतो तुम्हाला सगळं बाकीचं काही. तर भेटूया नेक्स्ट पार्ट. तर मंडळी, मांगीलच्या व्लॉगमध्ये आपण पोहोचलेलो आहे बघा श्रीकृष्ण जन्मभूमी स्थानमध्ये. तर इथलं आतमध्ये कसं आहे बघा, आतमध्ये सिक्युरिटी खूप टाईट आहे. तर आतमध्ये फोन वगैरे काहीच अलाव नाही आहे, ना बॅग्स ना फोन. फक्त एक पर्सन आणि 2 जे नागरिक आहे ते दर्शन घेऊ शकतात. बघा इथं चेकिंग वगैरे चालू आहे बघा, सगळं काही चेक होतं. तर आतमध्ये फक्त आपण फक्त आतमध्ये काहीच नेऊ शकत नाही. इथे या साईडला लॉकर आहे बघा, ह्या ज्या साईडला लॉकर आहे. तर त्या लॉकरमध्ये आपलं सगळं सामान व्यवस्थितपणे आपण ठेवू शकतो. खूप मोठं लॉकर आहे, त्या साईडनं पण लॉकर आहे. आणि इकडं निवांत बसण्यासाठी, जे उन्हातून आले त्यांना निवांत बसण्यासाठी इकडं जागा आहे. आणि हे जे आहे तर ते रूम्स आहे बघा. आपण याच्या राहू शकतो. आपलं जसं राजूरतं जसं काय म्हणतात ते फ्री ऑफ कॉस्ट राहू शकतो. रेस्ट हाऊस आहे बघा, इंटरनॅशनल रेस्ट हाऊस. तर दिसतं आहे तुम्हाला ते बघा, झूम इंटरनॅशनल रेस्ट हाऊस. तर अशा प्रकारे आपलं दर्शन वगैरे एकदम शांततेत झालेलं आहे. तर आतमध्ये काही नाही आहे, आतमध्ये फक्त एक मस्जिद वगैरे आहे. मतलब मस्जिदामध्ये आतमध्ये श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि 2-3 मंदिर आहे. जे मंदिर 2 मंदिर आहे जे की 4 वाजता उघडतात. आणि श्रीकृष्ण जन्मभूमी जी आहे ती सध्या ओपन ऑल 24 आवर्स मतलब 12 आवर्स ओपन राहते. तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आणि बाकीचे जे मंदिर आहे त्यांचा स्पेसिफिक टायमिंग तो इथं दिलेला आहे. तुम्ही इथे येऊन चौकशी वगैरे करू शकतात. तर आपल्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता आपण जाणार आहे बघा मथुरा रेल्वे स्टेशनवर. तिथून आपण समोरचा प्रवास जो हरिद्वारला करणार आहे. हरिद्वार आता आपण सगळ्यात पहिलं आपण जाऊ मथुरा जंक्शनला आपण जाऊ. तिथून आपण दिल्लीला प्रवास करू आणि दिल्लीहून आपण हरिद्वारची गाडी पकडू. लवकरात लवकर प्रवास करू. अशाच ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू नका आणि ट्यून राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आता हा जो पार्ट करणार आहे मी, फर्स्ट पार्टमध्ये आपण पूर्ण वृंदावन आणि मथुराचा जो केलेले आहे आपण ते सगळे स्पॉट्स ते टाकणार आहे पहिल्या व्लॉगमध्ये. आणि दुसऱ्या व्लॉगमध्ये हरिद्वार ऋषिकेश. आणि लास्टच्या व्लॉगमध्ये आपण 3 व्लॉग होणार. लास्टच्या व्लॉगमध्ये केदारनाथचं दर्शन, केदारनाथचं ऑल ओव्हर ट्रेक आपण दाखवणार आहे. तर आज मी काही तासांमध्ये हा व्लॉग टाकून देईन बघा. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्हाला जर ब्लॉग चांगला वाटलं किंवा तुम्हाला इतरांना शेअर करा वाटलं तर शेअर करा, लाईक करा, तुमच्या मनाने करा. चला भेटूया. हाथ नहीं लगाना, इसको भी डालो, इसको भी डालो, डालो इसको भूल जाएंगे तो फिर परेशानी। स्टेशन के बाद और यहाँ से भैया बता रहे थे जाते हैं अभी।